केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव आणि तुमच्याही ताफ्यामध्ये एकच गाडी पाहायला मिळाली. मात्र जे आयोजक आहेत त्यांच्याकडून कुठेतरी पंतप्रधान मोदी यांच्या आव्हानाला हाताळ फासल्याचं पाहायला मिळालं. आणि आता आव्हान करून नुकतेच 1-2 दिवस झाला आणि हळूहळू तर प्रत्येकजण त्याच्यावर अंमलबजावणी करून राहिला. मला वाटतं या ठिकाणी 200-300 गाड्या अपेक्षित होत्या येणाऱ्या, पण मला वाटतं 50 गाड्या त्या ठिकाणी म्हणजे त्यांनी देखील काटकसरीला सुरुवात केली आहे. आणि हा जे मिशन आहे पेट्रोल, तेल, सोनं वगैरे, तर ज्या वेळेला देश संकटामध्ये असतो किंवा आपल्याकडे ते तेलाचे कुवे नाही आहेत, आपल्याकडे पेट्रोलच्या खाणी नाही आहेत, आपण सगळे विदेशावर अवलंबून आहेत आणि म्हणून भविष्यामध्ये देशाला वाचवायचं असेल तर ह्या गोष्टी सेव्ह करणं गरजेचं आहे. ज्या माणसामध्ये राष्ट्रभक्ती असेल तो राष्ट्राकरता हा त्याग करेल किंवा राष्ट्राला मदत करेल. ज्यांचं प्रेम राष्ट्रावर नसेल त्यांनी या विषयाला राजकीय विषय म्हणून बघितलं नाही पाहिजे की एखादा पंतप्रधान तो प्रधानमंत्री जरी असला तर तो देशाचा प्रमुख नागरिक आणि देशाचा कर्ता आहे. देशाचं हित जोपासण्याची जबाबदारी त्याच्यावर आहे. आणि या जागतिक युद्धाच्या याच्यावर परिणामामुळे आपल्याला दिसतं की आपल्या देशावर संकट येऊन राहिलेलं आहे. त्याच्यामुळे या संकटावर मात करायकरता जे आव्हान प्रधानमंत्र्यांनी केलं आहे त्या प्रत्येकावर अंमलबजावणी करणं हे शासकीय अधिकारी असेल, लोकप्रतिनिधी असेल, प्रत्येक नागरिकाचं लोकप्रतिनिधी प्रत्येकाचं काम आहे. एकीकडे हे सगळे आव्हान करत आहे पंतप्रधान मुख्यमंत्री, पण जितेंद्र आव्हाड हे घोड्यावर ते जाऊन ते एक प्रकारची थट्टा करत नाही का? आणि आता काही लोक विक्षिप्त असतात आणि हा जितेंद्र आव्हाड जो आहे हा तर 1 नंबरचा नालायक माणूस आहे. म्हणजे त्याला देश समजत नाही, त्याला देशावरचं संकट समजत नाही. अख्खं जग पाहून राहिलं की मागच्या महिन्याभरात गॅस आपली संपला, आपलं डिझेल संपलं, आपलं पेट्रोल संपलं. हे येते कुठून आपल्याला? आणि आपल्याला जर हे सेव्ह करायचं असेल, ज्याच्यामध्ये देशभक्ती असेल तोच हे करणार आहे. आपलं राष्ट्र वाचवायचं असेल, राष्ट्राचं संकट वाचवायचं असेल तर या गोष्टी आपल्याला करावं लागणार आहे. प्रफुल्ल पटेल आणि तटकरेंचं नाव वगळण्यात आलंय. त्यावरून आता रोहित पवार असं म्हणतायत की हे दोघं आणि इतर 22 आमदार हे आता काही पुढची निवडणूक जी आहे ते भाजपकडून लढतील. 40 आणि राष्ट्रवादीचे भाजपकडून लढतील. रोहित पवार पागल व्हायला, त्याला अजितदादाची जागा घ्यायची आहे, त्याच्यामुळे तो काही बकवास करतो. सुनेत्राताई पवारांनी तटकरेंचं किंवा आपले काय नाव प्रफुल्ल पटेल यांचं तर त्यांच्या पक्षाचं काही नियोजन असेल, यापेक्षाही मोठी जबाबदारी त्यांच्याकडे देण्याची त्यांची काही विषय असेल. त्याच्यामुळे त्यांच्या पक्षाच्या मध्ये तोंड खुपसाचा अधिकार मला नाही किंवा रोहितला पण नाही आहे. याने याचा डुबता पक्ष सांभाळला पाहिजे. इनमिन 10 आमदार आहेत आणि 5-7 खासदार आहेत, ते सांभाळा. आमचे 50 आमदार 70 आमदार काय ते आमचे नेते आम्हाला सांभाळायला सक्षम आहेत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.